नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक भाजीचा प्रकार दाखवणार आहे, कारल्याची भाजी. ही जरा कडू असते, त्यामुळे सहसा कुणी आवडीने खात नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत ना, तर घरातले सगळे, लहान असू देत, घरातली मोठी माणसं असू देत, आवडीने खातील. मी माझ्या मुलाच्या टिफिनला ना लॉंग ब्रेकच्या चपाती भाजी म्हणून बरेच वेळेला ही कारल्याची भाजी देतो. तो पूर्ण संपून येतो. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी 2 कारली अशी गोल गोल चिरून घेतलेली आहेत. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे ह्याचं जरा कडू पाणी निघून जाईल. हे असं मिक्स करून एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं आहे. हे बघा, असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे ह्याचं पाणी निघून जाईल. हे बघा, कारलं हे मीठ लावून ठेवून 15-20 मिनटं झालेली आहे. हे बघा, हे पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे घट्ट असं पिळून घेऊया आणि ह्याचं पाणी काढून टाकूया, म्हणजे ह्याचा कडवटपणा जातो. बघा, असं कारलं घट्ट पिळून काढायचं आहे. हे त्यातलं पाणी आहे. हे बघा, हे एवढं असं पाणी, ह्याच्यात कारल्याचा कडवटपणा निघून जातो. हे बघा, इथं मी एक कढई ठेवलेली आहे कारलं फोडणी टाकण्यासाठी. एक पळी तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर ह्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे. मग मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यात जिरे घालायचे आहेत. हे बघा, मोहरी तडतडली, आता जिरे घालायचे आहेत. जिरे घातले की कढीपत्ता घालायचा आहे. आता याच्यात एक मोठा कांदा असा उभा उभा पातळ स्लाइस केलेला हा घालायचा आहे आणि चांगलं भाजून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण असा लाल होईपर्यंत नाही भाजायचा आहे, थोडासा मऊ होईपर्यंतच भाजायचा आहे. आता ह्याच्यात हा पिळलेलं कारलं घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, असं चांगलं थोड्या थोड्या वेळाने 2-2 मिनिटांनी असं हलवत राहायचं आहे. चांगलं कारलं असं ह्याच्यात शिजूपर्यंत. बघा, कारलं आता चांगलं शिजलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, कट होतं असं असं. तर आता ह्याच्यात थोडीशी हळद घालूया. छोटे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे. घरगुती आहे बघा, मी 1 चमचा चटणी घालत आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. मगाशी पण मीठ घातलं होतं आणि हलवून घ्यायचं आहे. हलवून झाल्यावर हे बघा, इथं 1 मोठा चमचा गूळ किसून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि चांगलं हे बघा सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून 1च मिनटं फक्त असंच ठेवायचं आहे, सगळं मिक्स होईपर्यंत. ही बघा, रेडी झाली कारल्याची सुक्की भाजी. ही टिफिनलाही देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणातही तुम्ही चपाती भाजी खाऊ शकता. भाकरीबरोबरही खाता येईल ही. अशी आहे ही, अतिशय छान चविष्ट झालेली आहे. भाजी रेडी आहे ना. आता आपण टिफिन भरूया. हे बघा, टिफिनमध्ये मी भरत आहे. हे बघा, अशी छान अशी भाजी झालेली आहे. बघा, इथं मी मिस्टरांचा टिफिन भरलेला आहे. ही आहे चपाती, ही आहे कारल्याची भाजी आणि ही थोडीशी मोडं फ्राय करून दिलेली आहे. तर ही कारल्याची सुक्की भाजी नक्की ट्राय करा, खूप छान होते. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली माझी कारल्याची ही सुक्की भाजी?
तुम्ही ही टिफिनलाही देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा भाताबरोबर तोंडणी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईल. तर शौर्यच क्लाउड किचनला नेहमी व्हिजिट द्या. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या शौर्यच क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.